नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या कंट्रोल लेक्चर सीरीजमध्ये स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, म्हणजे हे गणित जे चालू होतं तिथून प्रॉब्लेम आला होता आणि ते बंद पडलं होतं. अर्ध्यामध्ये झालं होतं गणित, तर ते त्याला तसंच सोडून देऊ. पण याला परत एकदा समजून सांगतो. तुम्ही मागचा व्हिडिओ नसेल पाहिला तर तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये संकल्पना काय आणि त्याच्यावरचं एक उदाहरण झालं होतं. तिसऱ्या उदाहरणाला म्हणजे हे उदाहरण सोडत असताना प्रॉब्लेम आला होता. तर काही अडचण नाही, आपण या उदाहरणाला परत रिवाइज करू, त्याच्यात काही अडचण नाही. ठीक, तर तो पहा अगोदर. त्याच्यातल्या बेसिक गोष्टी मी पटापट आणि तिकडे सांगितल्या होत्या. तर इकडे फक्त आपण डायरेक्ट सोडून चालू करू. तर याच्या अगोदरचा तो व्हिडिओ पहा. ठीक, बघा आता एका रकमेची 4 वर्षाची रास, एका रकमेची 4 वर्षाची रास 2200 रुपये आहे. किती वर्षाची रे? 4 वर्षाची 2200. व 2 वर्षाची रास 1800 रुपये आहे. आता मला वाटतं तुम्हाला हे चांगल्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की रास मधील फरक काढा. रास मधील फरक इथे लिहतो. रास मधील फरक, रास मधील फरक. तर हा मधील शब्द वाटल्यास कट करून टाकू, आपल्याला याच काही गरज नाही. ठीक, तर रास, रास मधील फरक, रास मधील फरक. ठीक सर, रास मधील फरक म्हणजे कोणाचा हो? 2200 आणि 1800 रुपये याच्यातील फरक. बघा, 2200 मायनस 1800, याच्यातून 2200 मधून 1800 गेले, राहिले किती? 400 रुपये राहिले. किती रुपये राहिले? 400 रुपये. ठीक, पुढे बघा, तुम्हाला मी म्हटलं होतं कालावधीमधील म्हणजे फरक, म्हणजेच काळामधील फरक. तर काळामधील फरक बराबर, काळामधील फरक बराबर कोण राहिले? इथे 4 वर्षाचा कालावधी आहे, इथे 2 वर्षाचा आहे. तर 4 वर्ष मायनस 2 वर्ष, 4 वर्ष मायनस 2 वर्ष. 4 वर्षातून 2 वर्ष गेले, राहिले किती वर्ष? तर 2 वर्ष राहिले. किती वर्ष राहिले? 2 वर्ष. ठीक, तर मला एक सांगा, मी तुम्हाला म्हटले की हे जे 2 वर्षाचं व्याज आलंय, हे 2 वर्षाचं व्याज म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जर मी पैसे नेऊन दिले, एखाद्या व्यक्तीला जर मी पैसे दिलेत, व्याजाने दिले, तर त्यानं जर मला 2 वर्षाने वापस दिले, तर मी जेवढे दिले तेवढे आणि वर वाढून दोघांची मिळून मी 1800 रुपये घेणार. म्हणजे मुद्दल प्लस व्याज दोन्ही मिळून 1800 रुपये घेणार. पण जर त्यानं 4 वर्षाने आणून दिले, तर मी 2200 रुपये घेणार. किती रुपये घेणार? 2200 रुपये. म्हणजे वरचे जे 2 वर्ष वाढलेत, ते 2 वर्ष नाही, 4 वर्ष, जे वरचे 2 वर्ष वाढलेत, त्या 2 वर्षामुळे मी किती रुपये एक्स्ट्रा घेणार रे? तर मी 400 रुपये एक्स्ट्रा घेणार. किती रुपये एक्स्ट्रा? 400 रुपये एक्स्ट्रा घेणार वरच्या 2 वर्षामुळे. तर मग मी याला सोप्या भाषेत असं म्हणणार आहे की 2 वर्षाचे सरळ व्याज किती रुपये आहे? 400 रुपये सरळ व्याज. बरं का, 2 वर्षाचं व्याज किती? 400 रुपये. तर सर 2 वर्षाचं असेल तर मी नेहमी तुम्हाला सांगतो इथं एका वर्षाचं आलं पाहिजे. एका वर्षाचे सरळ व्याज किती असेल? सर 2 वर्षात 400, तर एका वर्षाचं किती रे? 200 रुपये. हे तुमचं काय असणार आहे? सरळ व्याज असणार आहे. काय असेल? सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर किती रुपये? 200 रुपये एवढा असेल. ठीक, आणि 100% एवढा असेल. मग सर एका वर्षाला 200 रुपये आहे, आपल्याला विचारले रक्कम विचारले, म्हणजे मुद्दल किती आहे हे विचारले, रक्कम विचारले. तर तुम्हाला मी नेहमी सांगतो रक्कम याच्यावरून काढा किंवा याच्यावरून काढा. मागच्या 2 प्रश्नामध्ये आपण छोट्या संख्येवरून काढल्या, आता मोठ्या संख्येवरून काढू. मोठ्या संख्येवरून म्हणजे याच्यावरून काढू. 4 वर्षाची रास, 4 वर्षाची रास किती आहे? तर 2200 रुपये. 4 वर्षाची रास बरोबर 2200 रुपये. ठीक, याची ही आहे 4 वर्षाची रास. सर 4 वर्षाची रास एवढी जर असेल तर आपल्याला ती रक्कम कोणती आहे ते काढायचं. मला सांगा रे, एका वर्षाला मी व्याज किती घेणार? 200 रुपये. गणितीय भाषेत सोडव्यात किंवा लॉजिकल जर सोडवायचं असेल, मी एका वर्षाला 200 रुपये व्याज घेतो. एका वर्षाला 200, एका वर्षाला 200, एका वर्षाला 200, एका वर्षाला 200. तर 4 वर्षात 800 रुपये व्याज घेणार. 800 रुपये व्याज घेणार. आणि सर तुम्ही 800 रुपये व्याज आणि तुम्ही जेवढे पैसे दिले होते दोघांचे मिळून 2200 रुपये होतात. तर त्या 2200 मधले 800 रुपये व्याज साईडला काढून टाका ना, राहिले किती? 1400 रुपये. तर 1400 रुपये तुमची काय असेल? तुमची रक्कम असेल. म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला जर व्याजाने पैसे दिले तर 1400 रुपये दिले होते असं मला म्हणावं लागेल. ठीक, तर बघा तसं नको, त्या गणिती भाषेत करूयात. बघा, एका वर्षामध्ये मी सरळ व्याज किती रुपये घेतो? 200 रुपये घेतो. एका वर्षामध्ये 200 रुपये घेतो. तर मी 4 वर्षामध्ये किती घेणार? 4 वर्षामध्ये किती घेणार? बस या दोघांचा काय करूयात आपण? तिरपा गुणाकार. याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत. सर 4 गुणिले 200 भागाकारात किती? 1. तर 200 म्हणजे 4 दुनी 8 आणि वरचे 2 शून्य जशाच तसे. तर 800 रुपये, 800 रुपये हे तुमचं 4 वर्षाचे काय असेल रे? सरळ व्याज असेल. सरळ व्याज असणार आहे. 4 वर्षाचं सरळ व्याज किती? 800 रुपये. सर आम्हाला व्याज, सरळ व्याज नाही काढायचं, आम्हाला रक्कम काढायची. रक्कम काढायची म्हणजे मुद्दल काढायची. मला तर वाटतं तुम्हाला रासचा फॉर्म्युला पाठच असेल. सर रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. ठीक, सर रास तर आहे आमची 2200 रुपये. किती रुपये आहे? 2200 रुपये.
आणि मुद्दल माहित नाही म्हणून एक्स गृहीत धरा आणि व्याज किती आलं बघा 4 वर्षाचं 800 रुपये 4 वर्षाचं 800 म्हणजे प्लसच्या 800 इकडे आल्यास रे मायनस सर 2200 मायनस 800 आणि 2200 मधून सर 800 गेले तर आमची मुद्दल येणार आहे आणि 2200 मधून 800 गेल्यावर सर मला तर वाटते 1400 रुपये येत आहे तर 1400 रुपये ही तुमची काय असणार आहे मुद्दल असणार आहे 1400 रुपये ही तुमची काय असणार आहे मुद्दल असणार आहे एवढं लक्षात असू द्या ठीक तर 1400 रुपये मुद्दल असणार आहे झाला संपला आमचा सर कुठे नाही काढा तुम्हाला वाटलं या 2 वर्षांवर काढायचं याच्याहून सेम आला पाहिजे बघा एका वर्षाला मी 200 रुपये व्याज घेणार तर 2 वर्षाला किती घेणार 400 आणि 1800 मधून 400 गेले व्याज साईडला काढलं तर रक्कम किती भेटते 1400 सेम दोन्ही कोण आन्सर आमचं कसं येणार आहे सेम येणार आहे त्यामुळे काही अडचण नाही तुम्हाला तर वाटतं हे तुम्हाला जमेल भारी जमलं ठीक चला बघा एक पुढचा प्रश्न आता हे जे रक्कम काढा हे तर झालायच पण जर तुम्हाला म्हटलं या रकमेवरून व्याजाचा दर काढा व्याजाचा दर दिलाय का रेट दिलाय का नाही रकमेवरून व्याजाचा दर काढा म्हणलं तर तो दरही तुम्हाला काढता यायला पाहिजे रेटही काढता यायला पाहिजे चला एक प्रश्न घेतो म्हणजे त्या प्रश्नामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल प्रश्न कसा विचारला जातो बघा आता इथं काय विचारलं व्यवस्थित समजून घ्या मी एकदा ऍडजस्ट करतो तुम्ही प्रश्न वाचा तोपर्यंत एका रकमेची 5 वर्षाची रास आहे हा शब्द रास आहे ठीक तिथे राज झालाय त्याला रास लिहा 5 वर्षाची रास 7,000 रुपये आहे व 2 वर्षाची रास 5,800 रुपये असल्यास व्याजाचा दर काढा काय विचारले बघा आता व्याजाचा दर काढायचा आहे दर काढायचा म्हणजे रेट काढायचा ठीक इथे लिहून टाकतो वाटल्यास RATE रेट काढायचा म्हणजे दशादशी काय दराने ते व्याजाने दिले असेल ते आपल्याला काढायचं आहे ठीक आता इथं रास आहे आणि इथं बी रास आहे कोणती रक्कम दिली ते रक्कमच माहित नाही तर पहिल्यांदा आपल्याला रक्कम काढावं लागेल पहिल्यांदा काय काढावं लागेल रक्कम बघा मागे जे आपण प्रश्न शिकलोय त्याच प्रश्नामध्ये जेवढ्या स्टेप केल्या तेवढ्या स्टेप करायचे आणि त्यामध्ये अजून एक स्टेप वाढवायची आहे दर काढायचा ठीक बघा आपण पहिल्यांदा ती रक्कम कोणती आहे ते काढून घेऊ म्हणजे मुद्दल काढून घेऊ पहिल्यांदा मुद्दल काढावी म्हणजे इथे लिहून ठेवतो वाटल्यास पहिल्यांदा अगोदर मुद्दल काढावी मुद्दल काढावी अगोदर जर मुद्दल काढायची असेल तर सेम स्टेप मी तुम्हाला म्हणले रास मधील फरक बराबर रास किती दिले 5 वर्षाची रास दिले सर 7,000 आणि 2 वर्षाची रास दिले 5,800 तर दोन्ही एकदा लिहून टाका सर हे 7,000 जशास तसे आणि 7,000 वजा 5,800 ठीक तर हे दोन जर वजा केले सर 7,000तून 5,800 गेले बोला बरं 5,800 म्हणजे 200 600 आणि वरचे 6,000 आणि वर 1000 म्हणजे किती रुपये होतील रे 1,200 रुपये किती रुपये फरक होईल 1,200 रुपये एवढा काय होईल रे फरक होईल कशामधील फरक रास मधील फरक आलाय किती रुपये आला 1,200 रुपये आला सर रास मधील फरक 1,200 असेल तर कालावधीमधील फरक काढा म्हणले मी तुम्हाला म्हणजे काळामधील फरक तर काळामध्ये फरक कितीचा आहे बघा सर इथं 5 वर्षाचा कालावधी आहे इथं 2 वर्षाचा कालावधी आहे ठीक तिथे लिहून टाका सर 5 वर्ष मायनस 2 वर्ष ठीक सर किती वर्षाचा कालावधी आला तर 5 मधून 2 गेले तर 3 वर्षाचा कालावधी आला ठीक म्हणजे मुद्दलवर जे वाढणार आहे तर मुद्दलवर फक्त व्याज वाढणार आणि दर वर्षाचं सरळ व्याज हे कसं असतं सारखं असतं तर बोला बरं 3 वर्षामध्ये वरच्या 3 वर्षामध्ये सरळ व्याज किती रुपये आला असतं मला 1,200 रुपये आला असतं किती रुपये आला असतं 1,200 रुपये ठीक सर 3 वर्षात 1,200 म्हणजे नेमकं कसं समजून घ्या समजा मी तो व्यक्ती मीच आहे शेठ माणूस आहे समजा असं आहे ना एका व्यक्तीला पैसे दिलेत किती रुपये दिले ते माहित नाही किती रुपये दिले ते माहित आहे का नाही कारण मी तेच काढणार अगोदर मी या व्यक्तीला जर पैसे दिले या व्यक्तीने जर मला जेवढे पैसे दिले ते पैसे आणि वरून व्याज पैसे आणि व्याज ठीक म्हणजे तुमची मुद्दल प्लस व्याज दोन्ही आणून दिलं असतं तर त्यानं मला 2 वर्षानंतर 5,800 रुपये आणून दिले असते 2 वर्षानंतर किती आणून दिले असते 5,800 रुपये आणून दिले असते पण त्या व्यक्तीनं 2 वर्षाऐवजी जर 5 वर्ष लावले तर मी त्याच्याकडून 7,000 रुपये घेणार किती रुपये घेणार 7,000 मग मी त्याला म्हणलं भाऊ तू 2 वर्षात दे म्हणजे 5,800 दे नाहीतर तू जर 5 वर्ष लावले म्हणजे अजून वर किती वर्ष 3 वर्ष वर 3 वर्ष लावले तर तुला एक्स्ट्राचे 1,200 रुपये लागतील 3 वर्ष लावले तर किती रुपये लागतील 1,200 रुपये म्हणजे 3 वर्षाचं सरळ व्याज किती रुपये वाढायला 1,200 रुपये ही गोष्ट तुम्हाला दरवेळेस करायची गरज नाही पडली पाहिजे जमली पाहिजे पटापट ठीक सर 3 वर्षाचं सरळ व्याज जर 1,200 रुपये लागत असेल 3 वर्षाचे सरळ व्याज किती रुपये लागतात 1,200 रुपये
तर तुम्हाला एका वर्षाचं काढायचंय. कशाचं काढायचंय? एका वर्षाचे. ठीक. तर एका वर्षाचे सरळ व्याज बरोबर तुम्ही काय करणार आहे? तर एका वर्षाचे सरळ व्याज बरोबर 1200ला 3 ने भाग द्या, म्हणजे कितीचा भाग जाईल? 400चा. 400 रुपये. 1200ला 3 ने भाग द्यायचा आहे, लक्षात असू द्या. 1200ला 3 ने भाग दिला तर एका वर्षाचं किती भेटेल? 400 रुपये सरळ व्याज भेटेल. म्हणजे प्रत्येक वर्षाला 400 रुपये मी वाढवून घेणार आहे, हे आमचं लक्षात असलं पाहिजे. मग सर तुम्ही दर वर्षाला सरळ व्याज 400 रुपये घेता, त्यावरून ती रक्कम काढा कोणत्या. काय काढा? रक्कम काढा. कशाहून काढा? तर कोणत्याहून काढा? आपण याच्यावरून काढू. 2 वर्षांमध्ये किती रुपये घेतो? 5800. याच्यावरून काढू. सर 2 वर्षाची रास म्हणजे मुद्दल प्लस व्याज, 2 वर्षाची रास किती होते? तर 5800 रुपये होते. किती रुपये? 5800 रुपये. याच्यावरून काढतो. मला सांगा, मी एका वर्षाला सरळ व्याज किती घेतो रे? 400 रुपये. इथं वाटल्यास लिहून टाकतोय. सर तुम्ही एका वर्षाला 400 रुपये घेता. किती रुपये घेता? 400 रुपये व्याज घेता एका वर्षाला. तर 2 वर्षाला मी किती रुपये घेतला असेल? तिरपा गुणाकार करा. तसं तर तिरपा गुणाकार करायची गरज नाही पडली पाहिजे, तुम्हाला लगेच कळालं पाहिजे. एका वर्षाला 400, 2 वर्षाला किती? किंवा हे याच्या दुप्पट झालं तर इथे येणार पण दुप्पट. पण आपल्याला सवय पडलेली असते तिरपा गुणाकार करायची, घ्या त्या तिरप्या गुणाकारानुसार. ठीक. सर 2 गुणिला 400 भागाकारात 1. 2 गुणिला 400 भागाकारात 1 घेतला काय नाही घेतला काय फरक पडत नाही. 400 दोन्ही 800 रुपये. भाई 800 रुपये हे कोणतं व्याज झालं रे? तुमचं सरळ व्याज झालं. पण हे 800 रुपये सरळ व्याज किती वर्षाचं आलंय? 2 वर्षाचे सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर किती रुपये आला? 800 रुपये. 2 वर्षाचं सरळ व्याज 800 रुपये आलं. सर रास तर आमची 5800 आहे. रास किती आहे? 5800. व्यवस्थित आहे का? 2 वर्षाचं सरळ व्याज 800 रुपये आलं. आपली रास जी दिली, रास, एकदा रासचा फॉर्म्युला परत लिहितोय. रास बरोबर मुद्दल प्लस कोण रे? व्याज. मुद्दल प्लस कोण? व्याज. ठीक. सर रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. रास आहे आमची 2 वर्षाची 5800 रुपये. मुद्दल काढायची म्हणजे एक्स लिहूत, प्लस व्याज किती आहे सर? 800 रुपये. व्याज किती आहे? 800 रुपये. सर हे व्याज जर आम्ही रासमधून वजा केले तर आम्हाला मुद्दल भेटणार, म्हणून मुद्दल जशास तसं लिहूत. मुद्दल बरोबर 5800 मायनस किती रे? 800. एकदम बेसिक स्टेप सांगालो, पटापट सांग, लक्षात आली पाहिजे. तर हे 5000 रुपये तुमची काय येईल? तर मुद्दल येईल. सर म्हणजे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला पैसे दिले आणि तो तुम्हाला दर वर्षाला व्याज देणार, तर मी त्या व्यक्तीला किती रुपये दिले म्हणलं? तर 5000 रुपये दिले. किती रुपये दिले? 5000 रुपये. तो दर वर्षाला, एका वर्षाला मला सरळ व्याज किती रुपये देणार? 400 रुपये देणार. ही गोष्ट लक्षात असू द्या. म्हणजे आतापर्यंतच्या ज्या प्रश्नात शिकलो आपण एवढं इथे लिहून टाकलं. तुम्ही याच्यावरूनही काढलं तरी तेच येणार बघा. तो दर वर्षाला 400 रुपये देतो, दर वर्षाला 400 रुपये देतो, दर वर्षाला 400 देतो, असं 5 वर्ष दिले त्याने. एका वर्षाला 400 तर 5 वर्षात किती रे? 2000 ना. 5 वर्षात किती? 2000. मग 7000 ही रास आहे. रास मधले 2000 वजा केले तर माझी रक्कम किती येणार आहे? 5000. रक्कम किती येणार आहे? 5000. तर ही गोष्ट तुमची लक्षात असली पाहिजे. ही गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. मला तर वाटतं तुम्ही लक्षात ठेवता. ठीक. आता ही जर लक्षात राहिली असेल, सर आम्हाला रक्कम विचारली नाही ना, व्याजाचा दर विचारलाय. मग व्याजाचा दर काढत असताना तुम्ही कोणत्याही गोष्टीवरून व्याजाचा दर काढू शकता. कोणत्याही गोष्टीवरून काढू शकता. व्याजाचा दर काढत असताना एक गोष्ट बघा, तुम्ही एकतर इथं 2 वर्षाची रास घेतली ना, तर याच्यावरूनच काढा. यालाच कन्वर्ट करा इकडे. यालाच घ्या, दुसरं कोणतं घेऊच नका. मला सांगा, तुम्हाला सरळ व्याजाचा फॉर्म्युला आठवतो का रे? तर तुम्ही होतं म्हणा, कारण सरळ व्याज प्रकरण चालू आहे आपलं. तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागाकारात किती रे? 100. हा फॉर्म्युला तुमचा परफेक्ट लक्षात असला पाहिजे, बरं विसरू नका. हे तर लय महत्वाचं आहे ना. सर सरळ व्याज किती आलं? सरळ व्याज आलंय सर, सरळ व्याज 800 रुपये. भाई सरळ व्याज 800 रुपये आलंय आणि हे किती वर्षाचं आहे? 2 वर्षाचा. कालावधी लक्षात असू द्या. सर सरळ व्याज 800 रुपये आहे आणि हे जे सरळ व्याज आहे, मुद्दल किती मुद्दलवर आहे? तर मुद्दल किती आले बघा. मुद्दल किती आली? 5000 रुपये आले. तर ही मुद्दल 5000 रुपये आणि हे 5000 रुपये आले. व्याजाचा दर माहित नाही. दरला आपण इंग्लिशमध्ये रेट म्हणत असतो आणि रेटला शॉर्टकट मध्ये काय म्हणतो? आर. आणि दर हा नेहमी पर्सेंटेज मध्ये. कालावधी किती वर्ष? सर इथं जे व्याज घेतलं त्या, जर तुम्ही इथं 800 रुपये घेतलं 2 वर्ष घ्यावं लागेल. तुम्ही जर या 5 वर्षाचं 2000 घेतलं तर कालावधी 5 वर्ष घ्यावं लागेल. पण आता इथं आपण 800 रुपये घेतलं आणि 800 रुपये व्याज, सरळ व्याज किती वर्षाचं आहे? तर 2 वर्षाचं आहे.
म्हणून कालावधी गुणाकारात इथं 2 असला पाहिजे आणि भागाकारातले 100 जशास तसे. मला तर वाटतं एवढी मांडणी तुम्हाला जमलीच पाहिजे. आणि एवढी मांडणी जमली असेल तर मागच्या आपण एक पहिल्या व्हिडिओमध्ये हे बेसिक गोष्टी अशा तर फार प्रश्न सोडवले, खूप प्रश्न सोडवले असे आहे ना, तर हे तुम्हाला जमलं पाहिजे. परत सांगतो बघा, 800 रुपये सरळ व्याज हे 2 वर्षाचं होतं म्हणून कालावधी 2 वर्षाचाच घेतला आणि 5000 रुपये मुद्दल आली होती, ही रक्कम काढली होती. तर हीच आपली ते महत्वाची आहे. भागाकारातले 100 जशासचे. दर माहित नाही, दरच काढायचं म्हणून आर, दरला इंग्लिशमध्ये रेट म्हणतो म्हणून आर, आणि दर हा नेहमी टक्केवारीत येणार, पर्सेंटेजमध्ये येणार, ही गोष्ट लक्षात असू द्या. ठीक, चला सोडून चालू करत बघा. हे 800 जशास तसे, भागाकारातले 100 इकडे आल्यास कसे जातील रे गुणाकारात, आणि गुणाकारातले 5000 गुणिले 2 इकडे जशास तसे 5000 गुणिले 2. ठीक, तर हे आम्हाला इतकं लक्षात असलं पाहिजे. एवढी काटाकाटी करायची आहे आणि पण फायनल आन्सर आपला आलाय बघा. काटाकाटी करत असताना मी कशी करतो, हे खालचे 3 शून्य, हे 2 आणि हा 1 शून्य, असे 3 शून्य वरचे, खालचे 3 वरचे 3 शून्य कट केलेत. कोण राहिले बघा, वर राहिले 8, 10, 5, 2, यांना एकदा लिहून टाकतोय. 8 गुणिले 10 भागिले 5 दोन्ही 10, 5 गुणिले 2 केलेत किती आल्या 10, आणि हे 10 हे 10 काय झालं कट, तर 8, आर बरोबर 8 आल्या, म्हणजे व्याजाचा दर, दर म्हणजे रेट किती टक्के आला, 8% आला, आणि हा आपल्या या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. दर किती टक्के असेल, 8% असेल. सर एवढं मोठं करायचं का, हे तर मी समजून सांगतोय म्हणून केलं रे, तुम्ही याची प्रॅक्टिस तर करा, पटापट 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 काढसाल. म्हणजे ह्या गोष्टी तर रक्कमच्या तर आतापर्यंत तेच प्रश्न पाहिले, आणि याच्यावरून काय काढायचं, व्याजाचा दर काढायचा आहे. तर हे दर पण आम्हाला लक्षात असला पाहिजे. तर असं आपण दर सुद्धा काढणार आहोत. मला तर वाटतं तुम्हाला आता हे जमेल. ठीक, अपेक्षा आहे तुमच्याकडून. चला तर बघूया, एखादा प्रश्न पुढे असेल तर तो व्याजाचा दर सुद्धा आपण काढूया. बघा एक प्रश्न आहे, इथे पण सेम आहे. एका रकमेची 6 वर्षाची रास 8000 रुपये आहे, 3 वर्षाची रास 5000 रुपये आहे, असल्यास व्याजाचा दर किती असेल. ठीक, बघा कुठलीही गोष्ट उचला, कुठलीही गोष्ट उचला. बघा 6 वर्षाची रास किती दिली रे, 8000 रुपये, आणि 3 वर्षाची रास किती रुपये दिली रे, 5000 रुपये. 3 वर्षाची रास 5000 रुपये, आणि काढायला काय सांगितलं, व्याजाचा दर, दर म्हणजे रेटच काढायला सांगितलं. पटापट पटापट जमलं पाहिजे. आता मी तुम्हाला म्हणले रास मधील फरक काढा. रास मधील फरक कशासाठी, पहिल्यांदा आपण मुद्दल काढून घेणार. पहिल्यांदा काय काढून घेणार, मुद्दल. तर रास मधील फरक बरोबर बोला, इथं किती आहे 8000, तिकडं आहे 5000, हे लिहून टाका. सर 8000ला 8000 मायनस किती हजार रे, 5000. सर 8000 मधून 5000 गेले, राहिले किती रुपये, तर 3000 रुपये राहिले. हे तर वजाबाकी तुम्हाला पटकन जमेल. रास मधील फरक काढून घ्यायचा. सर रास मधील फरक झाल्याच्या नंतर आपण काढणार आहोत कालावधी मधील फरक, म्हणजे काळामधील फरक, काळामधील फरक. ठीक, चला सर कालावधी किती दिलाय, पहिल्यांदा दिला 6 वर्ष, नंतर दिला 3 वर्ष, दोघांची करायची वजाबाकी. सर हे 6 वर्ष मायनस 3 वर्ष, 6 वर्षातून 3 वर्ष गेले, राहिले किती वर्ष, तर तुम्ही म्हणसाल 3 वर्ष. म्हणजे परत तीच गोष्ट, मी जर एखाद्या व्यक्तीला पैसे दिले तर त्या पैशावर दर वर्षाला व्याज वाढवणार, दर वर्षाला व्याज वाढवणार, दर वर्षाला. त्याला जर म्हणणार मी तू 3 वर्षात जर आणून दिले तर 5000 रुपये दे, 3 वर्षात आणून दिले तर 5000 दे, पण जर तू 6 वर्ष रावले म्हणजे अजून 3 वर्ष एक्स्ट्रा रावले तर मी तुमच्याकडून 3000 जास्त घेणार, म्हणजे 8000 रुपये घेणार. राईट, वरच्या 3 वर्षामुळे मी त्याच्याकडून 3000 रुपये जास्त घेतोय. ठीक, वरच्या 3 वर्षामध्ये मी त्याच्याकडून किती हजार रुपये जास्त घेतोय, 3000. भाई 3 वर्षाला जर मी त्याच्याकडून 3000 रुपये सरळ व्याज जास्त घेत असेल, किती हजार रुपये घेत असेल, 3000 रुपये, तर मी एका वर्षाला किती रुपये घेतले असते रे, तर लगेच क्लिक झालं पाहिजे ना. सर 3 वर्षाला 3000, म्हणजे 3 ने जर 3000ला भाग दिला तर 1000 रुपये हे मी दर वर्षाला सरळ व्याज घेणार, दर वर्षाला सरळ व्याज घेणार, दर वर्षाला. ठीक, दर वर्षाला मी त्याच्याकडून हे सरळ व्याज घेणार. असं तुम्हाला जमलं पाहिजे. दर वर्षाला 1000 रुपये सरळ व्याज, दर वर्षाला 1000 रुपये सरळ व्याज, दर वर्षाला 1000 रुपये सरळ व्याज. याच्यावरून आपण पहिल्यांदा मुद्दल काढून घ्यायचे. काय काढायचे, मुद्दल. ठीक, चला बघा मुद्दल काढून घेतो. पहिल्यांदा मुद्दल काढतो. बघा मुद्दल काढायची असेल कोणती घ्या, 6 वर्षाची रास 8000 घ्या, किंवा 3 वर्षाची रास 5000 घ्या. लहानात लहान घ्या ना, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल, कॅल्क्युलेशन भारी जमेल. मग सर हे 3 वर्षाची रास 5000 घेतो. 3 वर्षाची रास किती घ्यावं लागेल रे, 5000. 3 वर्षाची रास 5000 रुपये. ठीक, सर 3 वर्षामध्ये जर तुम्ही 5000 रुपये व्याजासोबत घेत असाल तर मला सांगा एका वर्षामध्ये व्याज किती घ्यावं लागेल. एका वर्षाला 1000 रुपये व्याज घेतो. एका वर्षाला बघा, प्रॅक्टिकल विचार करा, किंवा तुम्ही जर लॉजिकल सोडत असाल, एका वर्षाला 1000 रुपये तर 3 वर्षाला 3000 रुपये जाणार, 3 वर्षाला 3000 रुपये जाणार. सर एका वर्षाला तुम्ही 1000 रुपये व्याज घेता, किती रुपये घेता, 1000 रुपये. तर 3 वर्षाला किती रे, 3 वर्षाला किती रे, तर यांचा काय करायचा ते बघू नका. ठीक, सर 3 गुणिले 1000, 3 गुणिले 1000 भागाकारात 1, किती रुपये घेणार रे, 3000 रुपये. 3000 रुपये
अरे बाबांनो 3,000 रुपये हे मी व्याज घेणार किती वर्षाचं? 3 वर्षाचं. किती वर्षाचे? 3 वर्षाचे व्याज. 3 वर्षाचे व्याज. ठीक. तर 3 वर्षाचं व्याज घेणार 3,000 म्हणजे मी त्याला रक्कम दिली किती असावी? रक्कम दिली किती असावी हे महत्वाचं आहे. तर मी त्याला रक्कम किती दिली असेल तर तुम्हाला लक्षातच असलं पाहिजे. समजण्यासाठी परत लिहितोय. रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. मुद्दल प्लस व्याज. ठीक. तर हे गोष्टी आम्हाला लक्षात असल्या पाहिजे. सर रास किती आहे तर 5,000 रुपये रास आहे. 5,000 रास आहे. मुद्दल आम्हाला माहित नाही. एक्स क्रेडिट देणार. व्याज किती आलं? 3 वर्षाचं आलं 3,000 रुपये. मग 3,000 रुपयातून हे आपल्याला काढायचे मुद्दल. तर आम्ही लिहिणार मुद्दल बराबर काय लिहिणार बघा. मुद्दल बराबर 5,000 मायनस 3,000 किती होत आहे तर 2,000 होत आहे. किती होत आहे? 2,000 रुपये. म्हणजे तुमची मुद्दल 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 किती भेटले? 2,000 रुपये भेटले. ऐका व्यवस्थित. मुद्दल किती भेटले? 2,000 रुपये भेटले. आपल्याला मुद्दल भेटले. आतापर्यंत जे प्रश्न केले तेच मुद्दल. पण आपल्याला काय विचारला? व्याजाचा दर. व्याजाचा दर आपण याच्यावरूनच काढून घेणार. याच्यावरूनच. आता हे पटापट जमलं पाहिजे बघा. व्याजाचा दर काढत असताना मला सांगा 3 वर्षाची रास 5,000 आहे. व्याजाचा दर काढायचा आहे तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल रेट टाइम अपॉन 100. हे तुम्हाला लक्षात असायला अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. ठीक. सर सरळ व्याज आले किती? किती वर्षाचं? 3 वर्षाचं सरळ व्याज आलं 3,000 रुपये. बघा 3 वर्षाचे सरळ व्याज आले किती? 3,000 रुपये. तर सरळ व्याजाच्या जागी सरळ व्याज लिहून ठेवले 3,000 रुपये. बरोबर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. मुद्दल किती आले बघा. मुद्दल किती आले? 2,000 रुपये. हे 2,000 जशास तसे आणि गुणिले आर. आर म्हणजे रेट. व्याजाचा दर तोच काढायचा. व्याजदर. व्याजदर काढायचा म्हणजे हे आर जशास तसे आणि टाइम. टाइम किती वर्षाचा? इथं जो घेतलाय तोच. कारण 3 वर्षाचं व्याज लिहिले ना. इथं 3 वर्षाचं व्याज लिहिले तर इथं गुणिले करत 3 भागाकारात किती रे? 100. ठीक. चला काटाकाटी करूत बघा. हे 3,000 जशास तसे भागाकारातले 100 इकडे आलास कशात रे? गुणाकारात. आणि भागाकारात किती? हे 2,000 जशास तसे गुणिले किती रे? 3. बस काटाकाटी करा. काटाकाटी करा. काटाकाटी करा. बघा सर हे 3 शून्य हे 3 शून्य कट. बे एक बे. बे पंच 10 आणि हा वरचा शून्य जशास हे 3 कट. कोण राहिले तुमच्याकडे? 50. आणि हे आर बरोबर राहिले. आर बरोबर राहिले म्हणजे 50% हा तुमचा काय असणार आहे? दर. दर म्हणजेच काय इंग्लिशमध्ये आपण त्याला जर म्हणायचं असेल तर रेट असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? रेट. संपल्या प्रश्नाचा आन्सर. किती टक्के? 50% दर. तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर तुम्ही या प्रश्नाला असं इझी सोडून टाका. इझी. ठीक. तर हे असं आम्हाला जमलं पाहिजे. आणि मला तर वाटतं या 5 प्रश्नामध्ये मागचे जेवढे प्रश्न घेतले त्या सगळ्या प्रश्नामधून तुमच्या संकल्पना एकदम परफेक्ट क्लिअर झाल्या असतील. ठीक. व्याजदर विचारला असेल तर पहिल्यांदा मुद्दल. 3 वर्षाचं विचारलं म्हणून सरळ व्याज 3 वर्षाचं लिहिलं. जर 6 वर्षाचं विचारलं असतं बघा. एका वर्षाला 1,000 रुपये तर 6 वर्षाला 6,000 रुपये द्यावे लागले असते. इथं 6,000 घेतलं असतं. इथं 2,000 घेतलं असतं. इथं 6 वर्ष लिहिलं असतं. इथं 6,000 इथं 2,000 जसे असते तसे. पण इथं 3च्या ऐवजी 6 वर्ष काला द्याला असतं. कशावरूनही काढा तुमचा आन्सर सेमिनार आहे. सेमिनार आहे. ठीक. व्याजदर किती असेल? 50% एवढं व्याजदर असेल. ठीक. तर मला वाटतं तुम्हाला आता हा टाईप एकदम क्लिअरच झाला असेल. याला प्रश्न आहे का बघूयात. नाही इकडे एखादाही प्रश्न नाही तर काही टेन्शन नाही. तर हे सगळेच्या सगळे टाईप तुमचे क्लिअर झाले असेल अशी अपेक्षा करतो आणि भेटतो सरळ व्याजाच्या एका पुढच्या व्हिडिओमध्ये. आता या व्हिडिओमध्ये आपण थांबतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय हिंद. धन्यवाद.